पूजा आहे. पुरुषाने हातामध्ये घ्या ते, स्त्रियाने हात लावा त्यांच्या हाताला मांडीवर आणि स्नान घालायचं असतं. स्नान घातल्यानंतर त्याला वस्त्र द्यायचं असतं, जानवं द्यायचं असतं, गंध, अक्षता, फूल, त्यानंतर धूपदीप, नैवेद्य, त्यानंतर कापूर, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प आणि प्रार्थना असे 16 उपाय आहेत. पुरुषाने हातामध्ये घ्या ते, स्त्रियाने हात लावा त्यांच्या हाताला मांडीवर. वसुदेव सुतंदेवं नवसंज्ञा मुखमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं सर्वेभ्यो. गुरुजी भक्त इथे मोठे आहेत, त्यांना असं जमिनीला हात लावून सगळ्यांनी नमस्कार करा. नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणाय जगदपिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. सर्वेषाम् आयुष्याभिवृद्धिरस्तु सौभाग्यवती भव. हातामध्ये वाञ्छितं फलं तत्सर्वं श्रोतुमिच्छामः कथयस्व महामुने. हे सगळं संस्कृत आहे. आता नैवेद्यापर्यंत आपण आलेलो आहोत. सगळ्यांना नैवेद्य मिळाला की सांगा, मग पुढच्या आपण पूजा सुरू करूया. पूजेचे अनेक प्रकार आहेत. 64 उपचाराने पूजा करता येते, 16 उपचाराने करता येते, 5 उपचाराने करता येते. आपण नेहमी आपल्या देवाजवळ करतो की पंचोपचार म्हणजे काय? गंध, अक्षता, फुलं, धूप, दीप, नैवेद्य, बस. त्याच्या पुढे काही नाही. नैवेद्यावरती आणि स्नान घालायचं असतं. स्नान घातल्यानंतर त्याला वस्त्र द्यायचं असतं, जानवं द्यायचं असतं, गंध, अक्षता, फूल, त्यानंतर धूपदीप, नैवेद्य, त्यानंतर कापूर, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प आणि प्रार्थना असे 16 उपाय. पाणी सोडायचं आहे, नमस्कार करायचा. हां, मग आरती होईल त्यावेळेला प्रत्येकाला कापूर देण्यात येईल. हां, आत्ता ते सगळ्यांनी लावू नका. चंद्रा वाञ्छितं फलं तत्सर्वं श्रोतुमिच्छामः कथयस्व महामुने. हे सगळं संस्कृत आहे. आता नैवेद्यापर्यंत आपण आलेलो आहोत. सगळ्यांना नैवेद्य मिळाला की सांगा, मग पुढच्या आपण पूजा सुरू करूया. पूजेचे अनेक प्रकार आहेत. 64 उपचाराने पूजा करता येते, 16 उपचाराने करता येते, 5 उपचाराने करता येते. आपण नेहमी आपल्या देवाजवळ करतो की पंचोपचार म्हणजे काय? गंध, अक्षता, फुलं, धूप, दीप, नैवेद्य, बस. त्याच्या पुढे काही नाही. नैवेद्यावरती कापूर लावायला ते बरोबर ते तानामध्ये घ्या, एका बाजूला घ्या, कापूर घेऊन ठेवा तानामध्ये. किंवा स्त्रियांनी आत्ताच कापूर घातला तरी चालेल. झालं ते सांगा लावून. हा, एखादं धूप जास्त घालून बरोबर तांब्याच्या पाठच्या बाजूला देवाला पंचा आणि ब्लाऊज पीस असं वस्त्र ठेवलेलं आहे. त्याच्यावरती अक्षता घालायच्या. सर्व पूजा आहे. पुरुषाने हातामध्ये घ्या ते, स्त्रियाने हात लावा त्यांच्या हाताला मांडीवर. पाणी सोडायचं आहे, नमस्कार करायचा. हां, मग आरती होईल त्यावेळेला प्रत्येकाला कापूर देण्यात येईल. हां, आत्ता ते सगळ्यांनी लावू नका. चंद्रा बरोबर तांब्याच्या पाठच्या बाजूला देवाला पंचा आणि ब्लाऊज पीस असं वस्त्र ठेवलेलं आहे. त्याच्यावरती अक्षता घालायच्या. सर्व